Hello students, today we are going to see a single expression which is very important. 8.6e. Up to this expression we have seen 8.6a, b, c, d. Four expressions we have seen from the same topic at 8.6. This one is the last topic. 8.6e. Obtain an expression for potential energy of an electric dipole. आतापर्यंत आपण potential energy of a single charge, potential energy of a two charges, potential energy of a n number of charges in external electric field we have seen. But today we are going to see potential energy due to a dipole. Obtain an expression for potential energy. Potential energy साठी expression म्हणजे फॉर्म्युला मिळवा of an electric dipole. ही electric dipole आहे. You know that when the two charges plus q and minus q same in magnitude but opposite in charge separated by certain distance twice l is called a dipole. तर या डायपोल मुळे किती पोटेन्शियल एनर्जी डायपोल तयार होऊ शकते किंवा पोटेन्शियल एनर्जी बिलोंग्स टू दिस डायपोल इज. तर ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल इन एन एक्सटर्नल फील्ड. आता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई आहे. आता हे फील्ड कसं तयार करतात, इकडे पॉझिटिव्ह प्लेट असते, इकडे निगेटिव्ह प्लेट असते आणि दोघं चार्जड प्लेट्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन प्लेट्स असतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन प्लेट्स असतात आणि ह्या प्लेट्सच्या इन बिटवीन हे डायपोल वर्किंग करत आहे. तर पॉझिटिव्ह कडून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या निगेटिव्ह कडे जात असतात. The direction of electric lines of force is from positive charge to negative charge. Positive charge is a donor and negative charge, positive plate is a donor and negative plate is an acceptor. Means electric lines are catched by the negative plate. This is electric field. Okay. So obtain an expression for potential energy of an electric dipole in an external field. This E is an external field. Discuss potential energy if a dipole is dipole ची सिच्युएशन जर परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर मीन्स परपेंडिक्युलर टू द फील्ड, ही डायपोल असेल अशी परपेंडिक्युलर टू द फील्ड मीन्स प्लस q charge is here and minus q charge is here. If the dipole is perpendicular and second one case parallel to the electric field, आणि जर डायपोल या फील्डला अशी पॅरलल असेल म्हणजे प्लस क्यू चार्ज इथं आणि मायनस क्यू इथं, म्हणजे या फील्डच्या डायरेक्शनला डायपोलची लेंथ ही पॅरलल असेल आणि या फील्डच्या लेंथला डायपोल लेंथ ही परपेंडिक्युलर असेल. अशा वेळेला दोघं वेळेला पोटेन्शियल एनर्जी किती असेल ते फाइंड करा. ओके, समजला क्वेश्चन. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल इन एन एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड मध्ये डायपोल ठेवलेली आहे, ही डायपोल आहे. तर दोन केसेस साठी आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन पाहिजे. दोन केसेस साठी जर डायपोल ही परपेंडिक्युलर ठेवली तर आणि जर डायपोल ही पॅरलल टू द इलेक्ट्रिक फील्ड ठेवली तर हे दोन एक्सप्रेशन्स आहेत आणि हे जनरल आहे फॉर एनी पोझिशन ऑफ द डायपोल. ओके, पॉइंट नंबर 1, कन्सिडर अ डायपोल विथ चार्जेस मायनस क्यू अँड प्लस क्यू. ही एक डायपोल कन्सिडर करा, गृहीत धरा की जिच्यामध्ये दोन चार्जेस आहेत, मायनस क्यू दिस चार्ज and plus q this charge. Okay, separated by finite distance to l. ह्या दोघं चार्जेस मधलं डिस्टन्स हे ट्वाइस एल असतं. सेंटर इथं जर सेंटर असेल तर इकडचं डिस्टन्स एल
आणि इथून इतकं डिस्टन्स एल असतं. एल प्लस एल चॉईस एल हे मानलं जातं, कन्सिडर्ड आहे. कन्सिडर डायपोल विथ चार्जेस minus q and plus q separated by finite distance twice l placed in uniform electric field E. आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड केव्हा असतं, जर हे दोघं प्लेट्स च पोटेन्शियल सेम असेल तर हे तयार होणारं फील्ड हे युनिफॉर्म असतं. म्हणजे जितके पॉझिटिव्ह चार्जेस तितकेच निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे हे जे फील्ड तयार होणार आहे ते युनिफॉर्म असतं, एकसारखं असतं. नाहीतर ही प्लेट लहान असेल किंवा कमी चार्जवाली असेल आणि ही जास्त चार्जवाली असेल तर हे फील्ड असं युनिफॉर्म नसते. म्हणजे ही इलेक्ट्रिक लाईन्स moving from positive to negative plate are curved, are not parallel. Parallel जर असतील तर ते फील्ड युनिफॉर्म असतं. मग आपण युनिफॉर्म फील्ड कन्सिडर करतोय. तर एक डायपोल आहे की जिच्यामध्ये दोन चार्जेस आहेत. कन्सिडर डायपोल विथ हॅव्हिंग चार्जेस मायनस क्यू अँड प्लस क्यू which are separated by a finite or certain distance twice L placed in an external electric field, uniform electric field E. External uniform electric field. या लाईन्स जर पॅरलल असतील इलेक्ट्रिक फील्डच्या तर त्याला युनिफॉर्म कन्सिडर केलं जातं. It experiences a torque tau which tends to rotate it as shown in the figure. तर बघा हे दोन चार्जेस आहेत मायनस क्यू आणि प्लस क्यू, यांच्यावर इलेक्ट्रिक फील्डचा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑन पॉझिटिव्ह क्यू इट इज क्यू ई, magnitude of charge into electric field that gives you electric force acting on the positive charge. या पॉझिटिव्ह चार्जवर क्यू ई हा एक फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्याची डायरेक्शन अशी असेल, पॅरलल टू द इलेक्ट्रिक फील्ड असेल. नंतर मायनस क्यू ह्या चार्जवर जो इलेक्ट्रिक फोर्स आहे ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड ई, तो मायनस क्यू ई आहे, तो इकडे असेल. प्लस क्यू ई is in this direction and minus QE is in this direction. Both are opposite in direction and both forces, these are the forces. QE is the force of electric field on charge plus Q, that is QE. Minus QE is the force of electric field on charge minus Q due to field E, that is minus QE. Both are opposite in direction and same in magnitude, equal in magnitude. They forms a pair of forces that we say it is a couple of forces are there, this one and this one. These are the forces QE and minus QE. तर बघा, if it experiences, means who experiences, this dipole will experience a torque tau which tends to rotate it as shown in the figure. तर ह्याच्यावर, या टॉर्कवर त्यांच्याकडे चार्ज तर आहेच मायनस क्यू प्लस क्यू, पण ह्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्या डायपोलवर एक टॉर्क तयार होतो. टॉर्क मीन्स द फोर्स विच इज एबल टू रोटेट द बॉडी. बॉडीला रोटेट करण्यासाठीचा जो फोर्स असतो दॅट इज टॉर्क. टॉर्क इज मेजर्ड इन न्यूटन. फोर्स इज ऑल्सो मेजर्ड इन न्यूटन. Torque is one of the type of force which is able or capable to rotate the body around itself, around its own axis. So here it means this dipole experiences a torque tau which tends to rotate it as shown in the figure. ती टॉर्क कशी रोटेट होईल, मग या फोर्सने पॉझिटिव्ह चार्जला हे इलेक्ट्रिक फील्ड रिपेल करेल आणि निगेटिव्ह चार्जला हे इलेक्ट्रिक फील्ड अट्रॅक्ट करेल. याला रिपेल करेल आणि याला अट्रॅक्ट करेल. म्हणजे मग ही डायपोल कशी टर्न होणार, अशी होती तर अशी टर्न होणार. मग टॉर्क कसा फाइंड केला जातो. टॉर्क हिअर टू फील्ड्स आर क्रॉस फील्ड्स. P means a dipole moment. We know that dipole moment P is given by, it is a vector quantity, it is given by magnitude of charge into
distance between the two charges, that is 2L. Magnitude of any charge, minus Q or plus Q. Here only magnitude is considered. No need to take the signs minus or plus. It is a single magnitude of charge into dipole length or length of the dipole or distance between two charges, that is twice L. This is the formula for dipole moment P. It is a vector quantity. So here torque is due to two forces. One is the due to electric dipole moment P, and another is the electric field E. Both fields are crossing to each other, so, and both are vector quantities. Torque is also vector quantity. It is denoted by letter tau, TOE. Tau is equal to vector P cross vector E. Here cross product of two vectors can be solved by PE sin of theta. म्हणजे दोन वेक्टरच्या क्रॉस प्रॉडक्ट हा जसा आपण 11th मध्ये शिकलो, वेक्टर ए आणि वेक्टर बी यांच्या क्रॉस प्रॉडक्ट जर केला तर तो किती असतो, ए बी साइन थीटा असतो, आणि जर डॉट प्रॉडक्ट केला तर तो ए बी कॉस ऑफ थीटा असतो. म्हणजे याचा आन्सर ए बी कॉस ऑफ थीटा असतो केवळ डॉट प्रॉडक्ट असेल तेव्हा. इथं दोघं फील्ड हे क्रॉस आहेत म्हणून क्रॉस प्रॉडक्ट आपल्याला कन्सिडर करायचे आहे. So torque is equal to P cross vector P cross vector E. That is, if it is solved, then answer is PE sin of theta. Okay. To neutralize this torque, आता बघा हे इलेक्ट्रिक फील्डने ह्या डायपोलला असं तिकडे ढकलण्याचा प्रयत्न केला, म्हणजे टॉर्क प्रोड्यूस केला. मग त्या टॉर्कला न्यूट्रलाइज करायचे. न्यूट्रलाइज करणे म्हणजे इक्वल आणि ऑपोजिट कपल अप्लाय करणे, म्हणजे त्याला झिरो करायचे. तो जो फोर्स आहे तो झिरो करायचा. टू न्यूट्रलाइज दिस टॉर्क, लेट अस अज्यूम एन एक्सटर्नल टॉर्क टाऊ एक्सटर्नल. हा डायपोलचा टॉर्क आहे इतका, टो इज इक्वल टू पी साइन थीटा. पण त्याला शांत करण्यासाठी, म्हणजे जिथं आपली डायपोल ओरिजिनल होती तिथं आणण्यासाठी जो एक्स्ट्रा अपोजिट चार्ज अपोजिट टॉर्क द्यावा लागला. हा इनिशियल टॉर्क आहे. ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड मुळे ही डायपोल अशी फिरून गेली, अलाइन झाली. पण ह्याला बॅलन्स करण्यासाठी परत एक्सटर्नल अपोजिट टॉर्क अप्लाय करा. अज्यूम एन एक्सटर्नल टॉर्क टू एक्सटर्नल बी अप्लाइड. तो अप्लाइड केला अँड विच रोटेट्स इट इन द प्लेन ऑफ द पेपर. आणि ह्या डायपोलला तो एक्सटर्नल टॉर्क जो आहे बाहेरचा आपला, त्याला त्या डायपोलला आणण्यासाठी, ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी जो टॉर्क लागतो, दॅट इज एक्सटर्नल टॉर्क. तो कसा आहे, विच रोटेट्स इट इन द प्लेन ऑफ द पेपर. इन द प्लेन ऑफ द पेपर त्या डायपोलला तो रोटेट करेल फ्रॉम अँगल थीटा 0 टू अँगल थीटा. हा अँगल आधी थीटा 0 असेल. थीटा 0 म्हणजे इनिशियल अँगल, अँड if it gets displaced through some angle, then it is theta. Without angular acceleration नसेल and at an infinitesimal angular speed. याचा जो angular speed आहे तो एकदम स्लो असेल. इन्फायनाइटसिमल मीन्स व्हेरी स्मॉल angular speed. आता वर्क डन काढायचे. वर्क डन बाय द एक्सटर्नल टॉर्क. हा जो आपण एक्सटर्नल टॉर्क आपण अप्लाय केला त्याच्यासाठीचं वर्क डन कसं काढतात, डब्ल्यू मीन्स वर्क डन. कुठून कुठपर्यंतच्या वर्कची आपण एकत्रीकरण करणार आहे. तर टॉर्क एक्सटर्नली अप्लाइड अँड सम अँगल थीटा इंटू डी थीटा फ्रॉम थीटा 0 टू थीटा. म्हणजे टॉर्क एक्सटर्नल हे कुठून कुठपर्यंत जाणार आहे, तुम्ही अप्लाय करणार आहेत एक्सटर्नल टॉर्क थीटा 0 टू थीटा. थीटा 0 म्हणजे इनिशियल अँगल टू सम अँगल, इनिशियल अँगल टू सम अँगल थीटा. थीटा 0 इज इनिशियल अँगल टू थीटा मीन्स सम अँगल. तर मग टो एक्सटर्नल थीटा इंटू डी थीटा. आता टो एक्सटर्नल थीटा इज नथिंग बट पीई साइन ऑफ थीटा. इतका हा डी थीटा जसाच्या तसा.
तर पीई साइन ऑफ थिटा. मग आता बघा याचं पीई कॅन बी टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन and integration of sin theta d theta sin theta is minus cos theta under the limits of integration theta 0 to theta. Theta is the upper limit, theta 0 is the lower limit. Now solve this. Put the value of angle, this angle upper limit, this one, minus put the value of this angle as a lower limit, theta 0. So minus cos theta, this theta is placed here, cos minus cos of theta. Okay, आणि सबट्रॅक्ट करावं लागतं लोअर लिमिट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता लोअर लिमिट याला पुटअप करा, मायनस कॉस थिटा, थिटाच्या जागेवर थिटा 0 पुटअप करा. मग आता काय झालं समजलं, हे इंटिग्रेशन साइन थिटाचे इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा आणि पी जसाच्या तसा बरोबर मायनस कॉस थिटा आणि लिमिट ऑफ इंटिग्रेशन थिटा 0 टू थिटा. मग एकदा हे सॉल्व कसं करतात, लिमिट अप्लाय लिमिट तर हा जो अँगल आहे तो अँगल एकदा थिटा पुटअप करा, मायनस कॉस ऑफ थिटा दिस मायनस आणि सबट्रॅक्ट करा, एकदा याची व्हॅल्यू थिटा 0 ठेवा आणि मायनस, हे मायनस साइन ॲज असंच आहे, साइनचं सॉरी इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा, मायनस मायनस बिकम्स प्लस, प्लस ऑफ कॉस ऑफ थिटा 0 मायनस ऑफ कॉस ऑफ थिटा. आता दिस प्लस इज टेकन अहेड, कॉस ऑफ थिटा 0 and minus of cos of theta. This p remains as it is, left side is same. आता हे जे वर्क डन काढलं आपण, वर्क डन इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट cos theta 0 minus cos of theta. This work done is stored as the potential energy of the system. या सिस्टम कडे तेवढी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली इन द पोझिशन व्हेन द डायपोल मेक्स अन अँगल थिटा. पण केव्हा, जेव्हा ही डायपोल मेक्स अन अँगल थिटा, हा थिटा अँगल करेल कोणाशी, विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे या ई ची डायरेक्शन, हा पण थिटा आहे, हा पण थिटा आहे, हा पण थिटा अँगल असेल. तर थिटा इज द अँगल ऑफ डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विथ द लेंथ ऑफ द डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल. तर this work done is stored as the potential energy of the system in the position when the dipole makes an angle theta. म्हणजे any angle साठी आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड करणार आहे विथ द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड सोबत या लेंथने किती अँगल केलेला आहे, थिटा. ओके, thus potential energy of electric dipole in external electric field is u, potential energy denoted by letter u theta minus u theta 0 is equal to pe cos of theta 0 minus cos of theta. हा झाला फॉर्म्युला, पण हा जनरल फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्याचा. कोणाच्या, डायपोलची पोटेन्शियल एनर्जी व्हेन प्लेस्ड इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तेव्हासाठी हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याकडे दोन शक्यता आहेत. जर डायपोल हा परपेंडिक्युलर ठेवला तर पहिली शक्यता, आणि जर तो इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल तर दुसरी शक्यता, आणि तो एनी पोझिशनला असेल, एनी अँगलला असेल तर त्याच्यासाठी हे जनरल आहे, म्हणजे अँगल कोणताही असो. ओके, आता स्पेशल केसेस बघा. चूजिंग यू थिटा 0 दिस इज इक्वल टू 0. यू थिटा 0 ची व्हॅल्यू 0 चूज करा, वी गेट. तर आपण याची व्हॅल्यू जर 0 घेतली तर आपल्याला काय मिळेल बघा. इफ ए केस नंबर ए, इफ इनिशियली द डायपोल इज परपेंडिक्युलर टू द फील्ड ई. समजा ही डायपोल या फील्डला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे फील्ड असं आहे आणि डायपोल अशी आहे, परपेंडिक्युलर असेल टू द फील्ड, तर थिटा 0 ची व्हॅल्यू काय असते, π/2 असते. π/2 मीन्स 90 डिग्री. मग ती व्हॅल्यू टाकून द्या. देन या फॉर्म्युल्यामध्ये बघा, हा एनी पोझिशनला पोटेन्शियल एनर्जीसाठीचा डायपोलचा फॉर्म्युला आहे. डायपोल हॅव्हिंग potential energy at any angle, this is the formula. But for particular case, if it is perpendicular and if it is parallel, तर perpendicular असेल तर थिटा 0 ची व्हॅल्यू किती घ्यायची, π/2 घ्यायची. मग आता बघा,
हा u theta is equal to pe cos theta 0. theta 0 means cos of pi by 2 घेतली आपण व्हॅल्यू आणि हा जसाच्या तसा मायनस cos of theta as it is. मग याला सॉल्व केलं. cos of 90 किती असतो 0 असतो. ओके, cos of 90 किती असतो cos of pi by 2 0 असतो. 0 minus cos theta, answer is minus cos theta. Minus cos theta into p minus pe cos of theta. ओके, आणि आता u theta is equal to, आता हा प्रॉडक्ट जसं आपण ह्याचं सोल्युशन पाहतो, क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज द pe sin of theta. तसाच हा क्रॉस प्रोडक्ट pe cos theta कोणाचा क्रॉस प्रोडक्ट आहे p क्रॉस cos theta आहे, इथं sin theta आहे. क्रॉस असेल तर sin वापरतात आणि डॉट असेल तर cos वापरतात. तर हा cos theta आहे म्हणजे डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स p and e and this minus sign as it is. Okay, so this is the formula when the dipole is perpendicular to the direction of the electric field. Now another case number, if initially the dipole is parallel to the field E, या E field ला जर dipole ही parallel असेल अशी असेल, then this angle theta 0 is 0. तर हा theta 0 किती घेतात 0 घेतात. मग या फॉर्म्युल्यामध्ये थीटा 0 ची व्हॅल्यू 0 टाका, हा 0 आहे. मग राहील काय इकडे फक्त u थीटा इज इक्वल टू pe. थीटा 0 ची व्हॅल्यू 0 टाका, cos 0 1 cos 0 मायनस हा cos थीटा जसाचा तसा. समजलं, थीटा 0 ची व्हॅल्यू 0, u थीटा 0 म्हणून 0 होईल. हा 0 गेला, मग u थीटा इज इक्वल टू pe cos आणि थीटा 0 ची व्हॅल्यू काय पुट अप करायची 0. इनिशियल पोझिशन म्हणून 0. हा थीटा 0 मीन्स इनिशियल पोझिशन. तर cos ऑफ 0 मायनस cos ऑफ थीटा, तर cos ऑफ 0 किती असतो 1, cos ऑफ थीटा जसाच्या तसा 1 मायनस cos ऑफ थीटा. p as it is, u theta is as it is. In this way, to find the potential energy due to the dipole when it is parallel, then you can use this formula. And when the dipole is perpendicular to the electric field, then you can use this formula. If the dipole is at any location, means this angle is whatever it may be other than perpendicular or parallel, then you can use this formula to find the potential energy due to the torque. Okay, now we'll stop here.